महिलांची पक्षामधली जी गटबाजी आहे त्याकडे कसं बघता? महिलांची पक्षामधली गटबाजी म्हणजे तुम्ही घरात कसं बघता तसंच आम्ही बघतोय. थोडेसे मुद्दे म्हणजे काही वैचारिक मतभेद असतील तर हे वैचारिक मतभेद एकतर संवादाने सुटू शकतात किंवा ध्येय कुठलं आहे हे कळल्यानंतर सुटू शकतात. आपलं ध्येय जर मोठं असेल तर छोटे छोटे वाद, छोट्या छोट्या गोष्टी या तिथेच सोडून ते ध्येय गाठण्यासाठी एकसंघपणे पुढे निघालं पाहिजे. हा मेसेज या ठिकाणी आम्ही आमच्या महिला आघाडीला देणार. आपलं नाव मॅडम? संजना घाडी, शिवसेना उपनेता आणि प्रवक्ता. शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं खूप खूप चांगला मुद्दा आपण मांडलेला आहे. माझं स्वतःच असं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये म्हणजे मी सूचना साहेबांना तशी देणार आहे, 51 महिला वक्त्या ज्या बोलतील त्यावेळेला समोरचं ऐकत राहील आणि त्याला कळेल खरोखर आपल्या बरोबर काय होतंय हे सांगण्यासाठी अशा वक्त्यांची टीम आम्ही भविष्यामध्ये होऊ द्या. चर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला मुंबईच्या गेले होते, पण जिल्हा पातळीवर या महिलांची टीम तयार करण्याचं काम भविष्यात आम्ही करतोय. हा महत्वाचा मुद्दा आहे. अर्थातच मी अजिबात खोटं बोलणार नाही तुमच्याशी. हा मला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार थोडासा आढळला की दानवे साहेबांसारखे काही मंडळी असतील की जी महिलांच्या मागे ताकदीने उभे राहतात, पण बऱ्याच ठिकाणी आता हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, हे घरापासून सुरुवात होतो. स्त्री कुटुंबाची प्रमुख अमुक तमुक म्हटलं तरी जेव्हा महत्वाच्या गोष्टी येतात त्यावेळेला ती शेवटी असते. तसा प्रकार राजकारणात ही खेदजनक आहे. बऱ्याच ठिकाणी तो पाहायला मिळतो. अच्छा, हे महिलांचं काम आहे का? ठीक आहे, मग तुम्ही महिलांनी बघून घ्या, पण त्या आर्थिकदृष्ट्या तेवढ्या सक्षम नसतात आणि त्याच्यामुळे मग त्या कुठेतरी मागे पडतात. तर त्यावेळेला तशी ताकद थोडी बहुत जर पुरवली गेली पदाधिकाऱ्यांकडून, कारण जेव्हा एक पुरुष पदाधिकारी उभा राहतो, आमदारकीला असो खासदारकीला असो, 50% मतं आमचीही असतात. आता आम्ही ठणकावून सांगतोय त्यांना ते की ही मतं तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आमचे पदाधिकारी महिला यांना सन्मान तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे. बॅनरवरती त्यांची नावं, फोटो असतील, स्टेजवरती बघा, जरा आनंद बघा चेहऱ्यावरचा इथे, स्टेजवरती त्यांचं बसण्याचं स्थान असेल, त्यांचं मानाचं पान, कारण त्यांच्याकडे पण कुटुंब, त्यांचा समाज, त्यांचे नातेवाईक सगळेच जण बघत असतात की या स्त्रीला या पक्षात काय आदर मिळतो आहे आणि त्याच्यावरच नवीन महिला त्या पक्षाला जॉईंट होणार, येणार, जुळणार की ते ठरलेलं असतं. तर नक्कीच हा विचार जो कुठेतरी मागे पुढे दिसला आम्हाला काही जिल्ह्यांमध्ये, तर हाही विषय आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवणार. काय सांगाल आपण आता मेळावे घेत आहे, बैठका घेत आहे, कसं वाटतं? स्त्री शक्ती संवाद दौऱ्याच्या माध्यमातून नांदेड, हिंगोली, जालना, परभणी करत आम्ही संभाजीनगरमध्ये काल दाखल झालो. खूप चांगल्या पद्धतीचे मेळावे या ठिकाणी झालेले आहेत. मेळाव्यांशिवाय इथल्या आमच्या असलेल्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करणं, महिला आघाडीमध्ये चांगलं संघटन करणं, त्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि विरोधी पक्षांच्या, सत्ताधारी पक्षांनी जी प्रलोभनं महिलांपर्यंत आणून सोडलेली आहेत तर ही कशी फसवी आहेत याचा पर्दाफाश करण्यासाठी कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जायचे या संदर्भात चर्चा आमची त्या ठिकाणी होणार आहे. महिला सुरक्षितता या विषयावरती शक्ती कायदा पारित होण्याकरता आम्ही कलेक्टरना महिला आघाडी आमची भेट देणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे. महिलांच्या अत्याचारावरचे, लैंगिक शोषणावरचे, महिला बेपत्ता झाल्याचे जे गुन्हे पोलिसांकडे येत आहेत त्याची नीटशी दखल घेतली गेलेली दिसत नाही. याकरता जिल्ह्याचे SP, उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त या सगळ्यांना त्या ठिकाणी निवेदने दिली जाणार आहेत आणि हे गुन्हे आपण गांभीर्याने नोंद करावेत आणि माहिती घ्यावी, हेही निवेदन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, यांचे प्रश्न ज्याच्यासाठी उद्धव साहेब देखील यांच्या या आंदोलनात सहभागी झाले होते, ते प्रश्न पुन्हा एकदा कसे ऐरणीवर आणून सोडवता येईल याकरताही चर्चा विमर्श या सगळ्या दौऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. महत्वाचा प्रश्न आहे, शिवसेना महिला आघाडी म्हटल्यानंतर लाडकी बहीण योजना जोमात आहे, परंतु अशा स्थितीमध्ये महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, विविध ठिकाणी महिलांसोबत अन्याय होत आहेत, तर अशासाठी शिवसेनेची महिला आघाडी जी आहे ती तालुक्याच्या ठिकाणी, उदाहरणार्थ गडगणाच्या ठिकाणी एक आपली स्वतंत्र शाखा का बनवत नाही? कारण महिलांसोबत उत्तम प्रकारे संवाद करू शकते, तिच्या सगळ्या अडचणी, तिच्या ज्या द्विधा आहेत त्या शेअर करू शकते. तर असा
तुमच्या मार्फत पक्षप्रमुखांपर्यंत असा निरोप तुम्ही देऊ शकता की महिलांसाठी कुठेतरी महत्वाचा ठोस पाऊल उचललं. नक्कीच नक्कीच हा तुमचा मेसेज जशा मुंबईला आमच्या शाखा असतात, गाव तिथे शाखा हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि जिथे जिथे आर्थिक गणित बसतायत त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरू करू. यापेक्षाही महिलांना आम्ही आज त्या ठिकाणी सांगणार आहोत की जी जी शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे आमची महिला आघाडी जाणार आहे. त्यांनी सुरक्षेच्या संदर्भात काही उपाययोजना केल्यात की नाही केल्यात, तिथे आयाबाई असलेल्या महिला आहेत की नाहीत, तिथे CCTV कॅमेरे असणं गरजेचं आहे तर ते आहेत की नाहीत, किंवा तेथील महिलांना जर आम्हाला काही सांगायचं असेल आणि याकरताही आम्ही SP-ना सांगणार आहोत किंवा तुमच्या महिला लेडी ज्या निर्भया पथक माननीय उद्धव साहेबांनी त्या काळात सुरू केलं होतं, ज्यांना व्हेकल दिले होते, फुल टाइम 2 डे नाईट ऑफिसर महिला दिल्या होत्या, तर यांची मदत घेऊन त्या शाळांमधून जर अशा मुली महिला लेखी पुढे आल्या की ज्यांच्यावर असे अत्याचार होत आहेत तर त्यांनाही आवाज फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत. शिवसेनेमध्ये हा, महायुतीला असा भ्रम झालेला आहे, मला कल्पना आहे. मी आत्ताच सभेतून आले, आपल्या वैजापूर, गंगापूर आणि कन्नडमध्ये सभा होती आणि खूप चित्रित करण्यासारखी सभा होती. भाषणाच्या पूर्वीचे महिलांचे चेहरे आणि भाषण झाल्यानंतर एखादा दिवा पेटलागत डोक्यामध्ये महिला गेल्यात तिथून. साधी गोष्ट सांगितली मी त्यांना, सिलेंडर ज्या वेळेला सासबी कबी बहुतीवाल्या बाई सिलेंडरवर बसल्या होत्या त्यावेळेला तो 400 रुपयाचा होता, आता तो 1200 रुपयाचा आहे. एकच उदाहरण म्हणजे सांगते तुम्हाला मी, म्हणजे एका सिलेंडरच्या जागेवर पैशावर आपण 1200 रुपये म्हणजे 3 सिलेंडरचे पैसे मोजतोय. म्हणजे 12 सिलेंडरच्या जागेवर आपण वर्षाला जर 12 सिलेंडर पाहिजे तर आपण 36 सिलेंडरचे पैसे मोजतोय आणि हे म्हणतायत 3 सिलेंडर मोफत. काही उपयोग आहे का? आणि जे वाढीव पैसे आहेत याच्यातून पण 1,500 सहज कट होऊ शकतायत. ते वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी, या सगळ्या माध्यमातून मी जसं म्हटलं, मतांची कडकी आल्यावर लेक लाडकी यांना लाडकी बहीण आठवलेली आहे आणि याचा उपयोग होणार नाही, कारण त्याच्यापेक्षा महागाईचा डोंगर मोठा आहे, त्या 1500 पेक्षा बेरोजगारीचा डोंगर मोठा आहे, शाळांच्या फिया अधिक वाढलेल्या आहेत. मला पाणी द्या.